हॅलो. आज आपण बघूया फॉर लूप सी मध्ये चालतं कसं. तर सी मध्ये 3 लूप्स असतात. फॉर लूप, डू व्हाईल लूप आणि व्हाईल लूप. तर फॉरच्या सिंटॅक्स मध्ये पहिल्या जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये पहिलं पॅरामीटर इज इनिशियलायझेशन. त्याच्यामध्ये आपण आय ची व्हॅल्यू 1 म्हणून सेट केली आहे. त्याच्यानंतर कंडिशन आहे, त्याच्यामध्ये आपण चेक करतोय आय इज लेस देन इक्वल टू 10, 10 पेक्षा किंवा 10 पेक्षा कमी आहे का. तिसरा पॅरामीटर इज आपण आय ची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करतोय एकाने. तो आय प्लस प्लस इज सेम एज आय इक्वल टू आय प्लस 1 और आय प्लस इक्वल टू 1. हे तिन्ही जे आहेत हे आणि हे ऑल ऑफ दम आर एक्झॅक्टली सेम. ह्याच्यामुळे आपण काय करतोय, आपण आय ची व्हॅल्यू नुसती प्रिंट करतोय. आता आपण प्रिंट करून बघूया काय होतं. आय ची व्हॅल्यू तो 1 to 10 प्रिंट केली. तर आपण एका सिंपल एक्सरसाइज मध्ये बघूया की हे होतं कसं. लेट्स सी माझी आय ची व्हॅल्यू 1 आहे, तरी आपण 1 म्हणून घेतली होती. तो तो आय ची व्हॅल्यू 1 करतो, मग तो चेक करतो इज आय लेस देन इक्वल टू 10. आन्सर इज ट्रू. तो जाऊन हे आय ची व्हॅल्यू 1 प्रिंट करतो. त्यानंतर वरती जातो परत लूपमध्ये, आय ची व्हॅल्यू 2 होते. मग तो परत चेक करतो इज 2 लेस देन इक्वल टू 10. आन्सर इज ट्रू. तर तो प्रिंट करतो. मग तसंच आय ची व्हॅल्यू खालती जाऊन परत वरती येतो, 3 होते. चेक करतो की आय इज 3 लेस देन इक्वल टू 10. आन्सर इज ट्रू आणि तो 3 प्रिंट करतो. असं करता करता आय ची व्हॅल्यू 10 होते, तो इकडे 10 प्रिंट करतो आणि मग इट चेक्स. नेक्स्ट वरती जाऊन तो चेक करतो, 10 प्रिंट करतो. वरती जाऊन तो परत आय ची व्हॅल्यू 11 करतो आणि चेक करतो की इज 11 लेस देन इक्वल टू 10. आन्सर इज नो, म्हणून तो बाहेर येतो. ठीक आहे. आता आपण हे बघूया, जर आपण आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्ती घेतली, लेट्स से मी ह्याला 11 घेतो आणि आता आपण एक्झिक्यूट करून बघूया त्याचा आन्सर काय आहे. देर इज नो आन्सर. दॅट इज बिकॉज आय ची व्हॅल्यू 11 आहे. इट कम्स इनसाइड अँड चेक्स इज आय लेस देन इक्वल टू 10. आय इज नॉट लेस देन इक्वल टू 10, म्हणून तो सरळ बाहेर येतो. इट डज नॉट डू एनिथिंग एट ऑल. तो काय प्रिंटच करत नाही. So this is called an exit control, an entry control loop, which is basically the loop will not execute if the condition is not satisfied, if the condition is not met with the initial value. म्हणजे पहिली कंडिशन itself जर सॅटिस्फाय नाही झाली, तर व्हॅल्यू जर सॅटिस्फाय नाही, म्हणजे ही कंडिशन itself जर सॅटिस्फाय नाही झाली, तर ही लूप एक्झिक्यूट होणारच नाही. That's what entry control loop means. ठीक आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप कसं चालतं ते आपण बघितलं. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःहून हे प्रॅक्टिस करा 4-5 वेळा. हे काय काय पॅरामीटर्स असतात, तुम्ही 4-5 वेळा केलं तर प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे.